तुम्हालाही वाटत असेल तुमच्या बाल्कनीमध्ये हिरवीगार झाडे पाहायला हवी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अगोदर आपण जुन्या झाडांची पूर्ण माती काढून घेऊ. माती झाडांमध्ये कडक होऊन जाते, म्हणून झाड उमलत नाही. मी पाहू शकता पूर्ण माती झाडांची काढून घेतलेली आहे. माती काढून झाल्यानंतर त्या मातीला बॅगच्या साहाय्याने ठोकून भुसभुशीत करून घेतलेली आहे. पूर्ण माती भुसभुशीत केलेली आहे. ते झाड जर परत लावायचं असेल तर मूळ पाहून घ्यायचे. काही झाडांचे मुळा ज्या खराब होऊन जातात, म्हणून झाड जगत नाही. कुंड्यांमधली पूर्ण माती काढून घ्या. पूर्ण माती काढून झालेली आहे. नंतर आपल्याला झाडांच्या खाली होल करून त्यात थोडे दगड ठेवायचे आहे, जेणेकरून आपण जे पाणी टाकू ते पाणी खाली लगेच निघेल. मातीने होल दाबले जाणार नाही. त्यानंतर हे हरियाली फर्टिलायझर आहे, मातीमध्ये मिक्स करून घेऊ. पाहू शकता तुम्ही, आपण झाड आणलेले आहेत बाहेरून आणि प्लांट मधून. ते आपण बाल्कनीमध्ये लावण्याच्या अगोदर पूर्ण मातीमध्ये फर्टिलायझर मिक्स करून एक एक झाड कुंडीमध्ये लावू. झाडाची जी बॅग आहे ती काढून घ्यायची. बॅग काढून झाल्यानंतर खाली माती टाकायची थोडी. अशा पद्धतीने गुलाबाचं झाड लावलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण एक एक झाड लावून घेऊ. नारळाचं झाड आणलेलं आहे आपण. लहान लहान चिमुकल्यांना पण किती आनंद मिळतोय झाडं लावायचा, तुम्ही पाहू शकता. तुळशीचं रोप आहे. प्रत्येक घरात तुळशीचं रोप लावायला हवं. घरासाठी लक्ष्मी तुळशीचं रोप लावून झालेलं आहे.
त्याप्रमाणे आपण एक एक झाड लावून घेऊ. फर्टिलायझर व्यवस्थित मिक्स करायला पाहिजे. झाडांना जास्त पाणी घालू नये. जर बाल्कनीमध्ये ऊन येत नसेल तर वरती टेरेस किंवा उन्हात 8 दिवसांनी 1 किंवा 2 तास झाडांना ऊन द्यायला हवं. हा मनी प्लांट आहे. तुम्ही हँगिंग करू शकता बाल्कनीमध्ये. कसं लावणं पडतं का बाबा मी पुदिना लावते. पप्पा कोरफड पुदिन्याचं झाड आहे. हा कडसुल्ला आहे. कडसुल्ला म्हणजे कुबेरचं झाड याला असंही म्हणतात. थोडं महाग मिळतं हे झाड. घरासाठी उत्तम आहे. प्लॅस्टिक न विसरता फाडा. प्लॅस्टिक फाडूनच झाड लावायला हवी. झाडं लावून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान बाल्कनी दिसते.